जिल्हा सामाजिक शैक्षणिक संस्था उलवे नोड नवी मुंबई आयोजित पद्मश्री अशोक सराफ यांचा नवी मुंबई पनवेल रायगड वासियांतर्फे भव्य नागरी सत्कार आणि या निमित्त अशोक सराफ यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम बहुरूपी अशोक संकल्पना दिग्दर्शन सादरीकरण नरेंद्र बेडेकर सादर करते कलारंग संस्थेचे यशस्वी कलावंत। अशोक सराफ यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा गीत संगीत नृत्यमय कार्यक्रम बहुरूपी अशोक। बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी। साडी अशी नेसू ती गालावरी हसू, जग जसे हवे या तसे तसे दिसू, भीती वाटे मला की कुठेतरी बसू। रे तुम्हारे या दुनियाची खरी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी। चंद्रमुखी दिसतेस अशी तुझी माझी जोडी किती किती छान छान। ये सजनी जमणी ससुनी तू किती ग नाजूक गोरी 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 पान। चंद्रमुखी दिसतेस अशी तुझी माझी जोडी किती किती छान छान। ये सजनी जमणी ससुनी तू किती ग नाजूक गोरी 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 पान। मी तर रंभा उर्वशी तू इस्पिकचा राजा, मी तर रंभा उर्वशी तू ते इस्पिकचा राजा। अशा गंगाराने तू आमचा वाजविला बाजा, तर रंभा उर्वशी तू इस्पिकचा राजा। त्याची डोपी आला की त्याची डोपी आला, कळे नाही गेला ते पुरता बुडाला। लोक बोलतात या वरला रंगाला, चोखट गाई घरी तर दुनिया सलाम करी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी। नवरी कशी गजबरी राजी खुशी न गोडी न माझा तरी मान मान। मी नवरा दिसतो भवरा कुंकवाचा ठेव बाई थोडा करी बनवा। तू नवरी जबरी राजी खुशी न गोडी न माझा सर मान मान। मी नवरा दिसतो भवरा कुंकवाचा ठेव बाई थोडा करी बनवा। नको रे नागाने बोलू मोहना, राधा प्रीतीची मी बावरी हो बावरी। चल रे आनंदे संसार मांडूया, नवरी लाडाची मी, नवरी लाडाची मी, नवरी लाडाची मी लाजरी हो लाजरी। नाचू के रुगाऊ मोजकेच राहू, उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे पाहू, जिथं तिथं जाऊ तिथं तिथं राहू। सुखासाठी जगामध्ये येते तिथे चाले अशी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी। साडी अशी नेसू ती गालावरी हसू, जग जसे हवे या तसे तसे दिसू, भीती वाटे मला की कुठेतरी बसू। रे तुम्हारे या दुनियाची भरी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी,
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. अशी ही बनवा बनवी. खरं तर नाटक काय, सिनेमा काय, हे सगळं खोटंच जग असतं. आपल्याला माहिती असतं पडद्यावर जे घडतंय ते खोटं आहे किंवा नाटकात मंचावर जे घडतंय ते खोटं आहे, तरी आपण ते खरं असल्यासारखा त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा आनंद घेतो. कारण नाटक आणि चित्रपट कलाकारांनी केलेली ही बनवा बनवी आपल्याला देखील नेहमी आवडत असते. अशोक सराफ यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेणारा हा कार्यक्रम, त्याची सुरुवात गणपतीच्या गाण्याने करणार आहोत. आणि ते गणेशाचं गीत सुद्धा कोणतं, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके बाप्पा, आपले गणपती बाप्पा, त्यांच्या अष्टविनायकाची जी 8 स्थानं आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या अष्टविनायकांना वंदन करूनच या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळं मुरुडं विनायकमणं चिन्तामणिं स्थेवरं लीलाद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांजणं संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलं, कुर्यात् सदा मङ्गलम्. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. गणपती तिसरा गणपती, गणपती तिसरा गणपती सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर, पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर, पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. दैत्य मधु कैट भान गांजल हे नगर, विष्णू नारायण गाई गणपतीचा मंतर. राखूस मेलन वल झालं टेकावरी देऊळ आलं, राखूस मेलन वल झालं टेकावरी देऊळ आलं. लांब रुंद गाभाराला पितळच मखर, चंद्र सूर्य गरुडाची भोगिकला दुसरे. मंडपात आरतीला घुसून बसा, मंडपात आरतीला घुसून बसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका
नायका तुझा महिमा कसा. अष्टविनायकाचं महत्व सांगणाऱ्या या गाण्यामध्ये 8 गणपतींचं वर्णन आहे आणि अतिशय मोठं जवळ 17-18 मिनिटं चालणारं ते गाणं आहे. पण या गाण्याचं वैशिष्ट्य असं की अशोक सराफ तर आपण पडद्यावर पाहिलेत, पण त्यावेळच्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या याच्या यावत सगळ्या प्रमुख नट्यांनी या गाण्यामध्ये त्या चित्रपटामध्ये हजेरी लावली होती. याचं कारण असं होतं त्या चित्रपटाचे निर्माते शरद पिळगावकर म्हणजे चित्रपटसृष्टीतली एक अतिशय फादर फिगर किंवा ज्याला आपण वडीलधारी मंडळी वडीलधारी व्यक्ती म्हणतो तसे होते. अशोक सराफ आणि पिळगावकरांचा संबंध आला तो चोरावर मोर या चित्रपटाच्या वेळी. खरं तर पिळगावकर त्यांच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठे, परंतु त्यांची मैत्रीच जमली. अशोक सराफ मात्र त्यांना कायम पापा म्हणत. या पापांच्या सगळ्याच चित्रपटात अशोक सराफांसाठी विशेष रोल असायचा आणि त्याही पुढे जाऊन या पापांचा मुलगा सचिन पिळगावकर यांनी देखील त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये अशोक सराफांसाठी खास भूमिका दिली. अशोक सराफांचा गाजलेला चित्रपट पहिला गाजलेला म्हणजे पांडू हवालदार. आपल्यापैकी बरेच जणांना आठवत असेल, कोणीतरी पांडू हवालदार म्हटल्यानंतरच तिथे असलं. त्या चित्रपटातला त्यांचा सखाराम हवालदार खूप गाजला. त्या चित्रपटातला एक प्रसंग आपण पाहून पडद्यावर आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा देऊया आणि मग त्या चित्रपटातल्या एका गाण्याचा आनंद घेऊया. अशोक सराफ, पांडू हवालदार. ऑडिओ. पहिल्यापासून क्लिप लावा. राम राम हवालदार, राम राम. काय रे कोंबडीच्या किती कोंबड्या वरलोड भरल्यात रे. बघ बघ कशा वरडत्यात बघ. क्या करेगा हवालदार, तुला खेळगाळते करके कोंबडी वरडताय. कशी घुस एवढा वरलोड त्यांच्यावर टाकल्यावर थकतील का द्या. यांच्याकडे काय ध्यान देत आहे हवालदार. आज ना उद्या मरने वालाच आहे वो. तसा तू भी आज ना उद्या मरने वालाच आहे, पण म्हणून तुला आजच खड्डे में गाडला तर चलेगा क्या रे तुझी भोपळ्या. कोंबडी लोक का अलग पड़ता है, माणूस लोग का अलग पड़ता है हवालदार. अबे उस्मान 2 अच्छा गुबगुबीत कोंबडी निकाल के दे दे साहब को. मला कोंबडी चांबडी लोळने गेला का हातल्या हाता. अजय रंगे वापस रात को ऊपर से क्या पानी देगा. आईला हाथच तोड़ेगा खांद्यापासून. नाही देताय क्या रे. आईला हवालदार को देखा के तुम्हारा हाथ गया खीसे में. पुलिस लोग के तोंड को डांबर फाता है क्या रे. बदनाम करता है. 1857 बोलता है. इतिहास वाचा है क्या रे तरबूजा. एक बार माफ करो, भूल हो गई. भूल भी हमारे साहब को बताओ. आईला रकत जब्त करता है कोंबड्या के सकट, फिर तुम्हारा डोळा उघडेगा. समझ गए. नहीं समझ. चलो फिर चलो अंदर. आली मुंबईची केळेवाडी, आली मुंबईची केळेवाडी. वसईच्या गाडीने बिगी बिगी चालीन दारात तुमच्या आली. आली मुंबईची केळेवाडी, आली मुंबईची केळेवाडी. माझ्या केळ्याचा ढंगच न्यारा, जन खाल्लं या तेला इचारा, जन खाल्लं या
आली मुंबईची खेडेवाली, आली मुंबईची खेडेवाली. वसईच्या गाडीनं बिगी बिगी चालीन दारात तुमच्या आली. आली मुंबईची खेडेवाली, 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 आली मुंबईची खेडेवाली. खरं तर या चित्रपटाच्या आधी दादा कोंडकेंना कोणीच ओळखत नव्हतं. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत देखील त्यांना स्थान नव्हतं. दादा चित्रपट आल्यानंतर दादरच्या कोहिनूर चित्रपटगृहामध्ये अशोक सराफ आपल्या भावाबरोबर गेले. तिकीट काढलं आणि आत गेले, पण त्यांना कोणीच ओळखलं नाही. चित्रपट संपल्यानंतर कोणीतरी त्यांना ओळखलं, अरे तो सखाराम हवालदार हाच दिसतोय. आणि मग त्याच्यानंतर इतकी गर्दी त्यांच्या भोवती जमली. त्या काळी सेल्फी वगैरे काढायची पद्धत नव्हती, पण तरीसुद्धा त्या लोकांच्या गराड्यामध्ये ते इतके अडकले की त्यांना थिएटरमधनं बाहेर पडणं मुश्किल झालं. प्रसिद्धी म्हणजे काय असते त्याचा अनुभव त्या पांडू हवालदार चित्रपटामुळे त्यांच्या वाट्याला आला. त्या चित्रपटामध्ये आश्चर्य म्हणजे दादांचा पहिला चित्रपट असून आणि दादा कोंडकेंचा असून अशोक सराफांना एक चक्क गाणं त्या चित्रपटामध्ये मिळालं होतं. अनेकांना ते आठवत असेल, काहींना नसेलही. बघूया काय होतं ते गाणं. गंगोतारुण्य तुझं भावो जसा इश्काचा आयटम बावो. गंगोतारुण्य तुझं भावो जसा इश्काचा आयटम बावो. मला ठाऊक हाय, तुम हाय काय, काही सांगून करा. गंगोतारुण्य तुझं भावो जसा इश्काचा आयटम बावो. गंगोतारुण्य तुझं भावो जसा इश्काचा आयटम बावो. घराच्या गाण्यावर टाळ्या होत्या, कारण आजच्या वाजणाऱ्या टाळ्या या आमच्यासाठी नाही तर आपल्या अशोक सराफांसाठी जरा जोर माझ्यापाशी दूर नको जाऊ तुझ्या विना मला करमत नाही. तुझ्या विना मला करमत नाही. नीलकाड शनाई नरमे नाही, पुरुषाच्या जातीचा भरोसा काय बाबा, पुरुषाच्या जातीचा भरोसा काय. मला कबूल का असंही होत का, करते दूर तुम्ही रमना. तारुण्य तुझं भाव जसा इश्काचा आयटम बाव. रुसून को बसून को ये संगतीला पण माहीमचा हलवा देतो तुला. गपूर माहीमचा हलवा देतो तुला. येईल का जवळच भेटायला, हा हलवाई रोज येतो भेटायला. न मला हलवाई रोज येतो भेटायला. जावा बेबीन खरा, रवा पाणी करा, तुमचं टाकूर झाले रे काम. तारुण्य तुझा भाव जसा इश्काचा आयटम बाव.
रामराम गंगाराम हा अशोक सराफ यांचा तिसरा चित्रपट. त्याच्यात 2 चित्रपट त्यांनी केले होते. त्यातला पहिला होता आईलय तुफान दर्याला. या चित्रपटामध्ये रमेश देव सीमा हिरोईन होते आणि अशोक सराफांकडे एक छोटीशी पण सरपंचाची भूमिका होती. पण त्या चित्रपटामध्ये कोळ्याच्या वेशात त्यांना काही सीन करायला लागले होते. जेव्हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ते सीन्स त्यांनी पाहिले तेव्हा अशोक सराफांच्या लक्षात आलं की कॅमेरासमोर आपण तितके मोकळेपणानं काम नाही करत आहोत. एक अवघडले पण ऑकवर्ड काहीतरी त्यांचं सगळं वावरणं होतं. त्याच्यानंतर त्यांनी एक दुसरा चित्रपट केला होता घेतलं शिंगावर या नाटकावर आधारित दोन्ही घरचा पाहुणा. तो चित्रपट पाहिल्यानंतरही त्यांना वाटलं की अरे मी स्टेजवरती जशी ॲक्टिंग करतो तशीच मी पिक्चरमध्ये करतोय, हे काही खरं नाही. चित्रपटाचं तंत्र ओळखून अभिनय किती कमी करायला हवा, लूक नेमका कॅमेरासमोर कसा द्यायला हवा, प्रतिक्रिया देताना कॅमेरा कुठे आहे त्याच्यावरनं ती कमी किंवा जास्त कशी द्यावी, हे सगळं त्यांनी संकलक एन एस वैद्य यांच्याकडे बसून एडिटिंगला त्यांच्याबरोबर तासनतास घालून शिकून घेतलं. या काळामध्ये 2-3 वर्ष आलेल्या चित्रपटाच्या सगळ्या ऑफर्स त्यांनी नाकारल्या. स्वतःचा आधी अभ्यास नक्की केला आणि मग ते आत्मविश्वासाने पांडू हवालदार या चित्रपटामध्ये आले. आणि म्हणून अर्थातच तिकडनं त्यांची जी घोडदौड सुरू झाली ती पुढपर्यंत. मग दादांच्या सगळ्या चित्रपटामध्ये अशोक सराफांसाठी वेगळे रोल लिहिले जाऊ लागले. तुमचं आमचं जमल्यामध्ये त्यांनी व्हिलन केला आणि रामराम गंगाराममध्ये त्यांच्यासाठी एक खास भूमिका लिहून घेतली गेली, ममद्या खाटीक. त्या खाटकाची ती बागवानी बोली, त्याचा तो लहेजा, त्याचं ते हेल काढत बोलणं, हे नेमकं हुबेहूबपणे अशोक सराफांनी असं दाखवलं की त्यांचा ममद्या लोकांच्या काळजात घर करून गेला. बघूया. असाच होता मनात माझा साजन, स्वप्ने पाहिला तसा भेटला माझा साजन, माझ्या सजना माझ्या राजा, माझ्या सजना रे माझ्या राजा. आकाशीची जणू परी माझ्यासाठीच उतरून आली, माझ्यासाठीच उतरून आली. पुरा गुंतलो गुलाम झालो, तिच्या प्रीतीनही जादू केली,
तिच्या प्रीतीनं ही जादू केली अशीच होती मनात माझी सजनी ग स्वप्ने पाहिला तसा भेटला माझा साजण ग माझ्या सजना माझी सजनी माझ्या राजा रे माझी राणी माझ्या सजना माझी सजनी माझ्या राजा रे माझी राणी ला 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 अशोक सराफ यांच्या खरा वारसदार या एका वेगळ्या चित्रपटातलं हे गाणं. कारण सुरुवातीच्या काळात अशोक सराफ म्हणजे विनोद आणि विनोद म्हणजे अशोक सराफ असंच काहीतरी समीकरण होत होतं. पण होतं काय, एखाद्या कलाकाराचं एखादी शैली लोकांना पसंत पडली की लोक त्याच प्रकारच्या भूमिकांची त्याच्याकडनं अपेक्षा करतात आणि त्याच्यानंतर त्याचा तोचतोचपणा अति झाल्यानंतर प्रेक्षक त्याला विटतात आणि त्याच्यापासून दूर सरकतात. पण हा धोका आधीच ओळखल्यामुळे की काय, अशोक सराफ यांनी नंतर विविधांगी भूमिका केल्या. म्हणजे त्यांनी नायक तर केलाच, पण त्याच नायिकेचा वर्षा उसगावकरचा भाऊ म्हणून पण काम केलं, तिचे वडील म्हणून पण काम केलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या घरातला नोकर म्हणून देखील काम केलं. कुठलीही छोटी भूमिका घेताना ती किती लहान किती मोठी आहे याच्यापेक्षा त्यात मला करायला काय आहे याचा विचार नेहमी अशोक सराफ यांनी केला. आणि म्हणूनच त्यांच्या सगळ्या चित्रपटातला सगळ्या व्यक्तिरेखा अतिशय हिट झाल्या. कॉमेडीचे तर सगळे ढंग त्यांनी आपल्या अभिनयातनं दाखवले, पण स्लॅपस्टिक कॉमेडी हा जो युरोपातला अतिशय लोकप्रिय असा कॉमेडीचा ढंग त्यांच्या गोंधळात गोंधळ या चित्रपटामध्ये त्यांनी अगदी हुबेहूब दाखवला होता. त्याच चित्रपटातलं एक गाणं अतिशय वेगळ्या पद्धतीचं ऐकूया, मंगला ए मंगला. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन बंगला रे बंगला. मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला लग्नात साळा गोंधळ नाही हो चांगला हो चांगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला लग्नात वाजवूया अग बेट बाजा बरातीच्या घोड्यावरती राणी संग राजा. लग्नामध्ये वाजूया अग बेट बाजा राधातीच्या बरातरी राजी संग राजा बहत नाही मुन्ना जीव माझा रंगला ग रंगला. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
संसारी सुखाची होईल कमाल संसारी सुखाची होईल कमाल पोटामध्ये तलावर अंकुर तंगला हो तंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन बंगला रे बंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला गोंधळात गोंधळ या चित्रपटामध्ये अशा प्रकारचं नृत्यगीत केल्यानंतर एक शास्त्रीय संगीतावर आधारित किंवा शास्त्रीय नृत्य प्रकारातलं एक गाणं अशोक सराफ यांना अभिनीत करायला मिळालं. त्यावेळेचे मुंबईतले एक अतिशय प्रसिद्ध असे कथ्थक गुरु सुबल सरकार यांनी अशोक सराफ यांच्याकडून ते नृत्य बसून घेतलं होतं आणि त्यांचे गुरु पद्मश्री गोपीकृष्ण यांना त्यांनी त्या गाण्याची ट्रायल दाखवली. तर ती ट्रायल पाहून गोपीकृष्ण म्हणाले, अरे कौन है आर्टिस्ट? सुबल सरकार म्हणाले, अशोक सराफ है, मराठी के हमारे. अरे ये क्लासिकल डान्सर आहे क्या? मला वाटतं गोपीकृष्ण सारख्या कथ्थकच्या आजच्या भाषेत सांगायचं तर महागुरूनं असं विचारणं हीच खरी तर अशोक सराफ यांच्या नृत्य शैलीला दिलेली दाद होती. पण कुठलीही गोष्ट करताना पूर्ण अभ्यासाने करायची, त्यासाठी किती मेहनत घेता लागली तरी चालेल अशा पद्धतीनं या चित्रपटसृष्टीत वावरलेले अशोक सराफ यांनी तशी नृत्याची काही त्यांची बॅकग्राऊंड नसताना शास्त्रीय नृत्य प्रकाराप्रमाणे असलेले गाणं अतिशय उत्कृष्टरित्या वठवलं आणि ते देखील तितकंच हिट ठरलं. ऐकूया या टप्प्यावर अशोक सराफ यांचं ते गीत. राधाकृष्णाच्या पार्श्वभूमीवरचे गीत सादर करतायत कलारंगच्या कलाकारांकडून. यमुनेच्या काठावर कुसन मुरलीधर कोणी म्हणे गिरधर नरभर नटभर कुंजवनी खेळतो रास रंग एक नटरंगीना करी 16 शिंगा आली छानन नाचत उडवी पहा किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा छेडतो राधा सखीला कसा 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 असा अग नाच 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 राधे उडवो या रंग अग नाच 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 राधे उडवो या रंग रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग अग नाच 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 राधे उडवो या रंग अग नाच 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 राधे उडवो या रंग गपणी सपसनी पग आणि सगळे पग गप 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 गरे सा पनी पनी रे सनी गप पसनी रे सनी गप गरे सरी गम प घडा घेऊन शिरे घाट चढलीस कशी घडा घेऊन शिरे घाट चढलीस कशी आडवाटे बरी आज अडलीस कशी आडवाटे बरी आज अडलीस कशी मदनाच रूप घेई राजा श्रीरंग मदनाच रूप घेई राजा श्रीरंग अग नाच 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 राधे उडवो या रंग अग नाच 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 राधे उडवो या रंग असा तरुणपणा रंगण्याला तुझा असा तरुणपणा तुझा
तुझा शिणगार करतो या खाणा कोणा, तुझा शिणगार करतो या खाणा कोणा. दंडामध्ये कसली ग काचोळी ही तंगा, दंडामध्ये कसली ग काचोळी ही तंगा. अग नाच 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 राधे उडवो या रंग, अग नाच 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 राधे उडवो या रंग. रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग, रंगामध्ये भिजल तुझं गोर गोर अंग. अग नाच 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 राधे उडवो या रंग, अग नाच 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 राधे उडवो या रंग. अग नाच नाच नाच, अग नाच नाच नाच, अग नाच 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 राधे उडवो या रंग. गोंधळात गोंधळ या चित्रपटामुळे शहरी प्रेक्षक वर्ग मराठी चित्रपटाकडे वळला आणि त्यानंतर आलेल्या नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटामुळे तर सगळे कॉलेजचे तरुण तरुणी मराठी चित्रपटाच्या थिएटरमध्ये गर्दी करू लागले. तोपर्यंत पांढरपेशा मराठी वर्गाची चित्रपटाची असलेली नाळ तुटली होती. ती नाळ पुन्हा एकदा या आधुनिक काळातल्या शहरी प्रेक्षक वर्गाची आणि मराठी चित्रपटांशी जोडली गेली. अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांनी एकामागोमाग एक अधिक उत्तुंग यश प्राप्त केलं आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटगृह रसिकांच्या तुडुंब गर्दीनं ओसंडून व्हायला लागली. नवरी मिळे नवऱ्याला यामधलं एक गाजलेलं गीत आता ऐकूया. बहुरूपी अशोक सराफ. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा वारा. येना सजना येना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा वारा. येना सजना येना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. सावज होई शिकारी जादू पाहुनी, घायाळाची प्रीती आली रंगुनी. सावज होई शिकारी जादू पाहुनी, घायाळाची प्रीती आली रंगुनी. नयन
नयनाचे शरमारू नको ना प्रीत फुला तू जवळी ये ना सजणी ये ना निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना झिरमिर पाऊस धारा भिर करी मनाचा वारा येना सजण येना निशाणा तुला दिसला ना निशाणा मला जमला ना ला 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 ला